नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्हमध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रात आपण पाहणार आहोत माझा आत्मा 70 वर्षापासून देशात फिरतोय, शरद पवार यांचं वक्तव्य। तर लंकेच्या प्रचारार्थ श्रीगोंदा येथे विना खुर्च्यांची सभा, याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। नगर दक्षिण मतदारसंघामध्ये लोकसभेची निवडणूक प्रचार सभेतून चांगलीच तापू लागलेली आहे। एक चढ एक सभा अशा विविध ठिकाणी होताना दिसत असताना अनेक दिग्गज नेते या सभांना हजेरी लावत आहेत। विखेंच्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार भटकती आत्मा असा उल्लेख केला होता। त्याचं उत्तर देताना श्रीगोंदा येथील सभेत म्हटले की माझा आत्मा 70 वर्षापासून देशात फिरतो आहे। आपल्या भाषणात शरद पवारांनी विखेंचा उल्लेख टाळला। यावेळी पवारांनी मोदींचा चांगलाच खरपूस समाचार घेतला। यावेळी नगरसेवक मनोहर कोठे, प्रशांत दरेकर, हरिदास शिर्के, आमदार रोहित पवार, खासदार संजय राऊत, आमदार राहुल जगताप, आमदार बाळासाहेब थोरात आदींची भाषणे झाली। यावेळी सर्वांनीच विखेंवर चांगलीच तोफ डागली। लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांनी सुजय विखेंची साकळीचे पाणी आणल्याखेरीज उमेदवारीचा फॉर्म भरणार नसल्याची व्हिडिओ क्लिप यावेळी सर्वांना ऐकवली। संजय राऊत यांनी बोलताना म्हणाले की लंकेमधील शिवसैनिक अजून जागा आहे, अजून जिवंत आहे। त्याशिवाय कुकडीचे पाणी भेटले नाही तर कॅनल उडवून देईल ही भाषा फक्त शिवसैनिकच करू शकतो। यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले जिल्हा परिषदेची झाली, पंचायत समितीची झाली, आणखी काही दिवसांनी विधानसभा लोकसभेची सुद्धा ते शिक्षा आपल्याला ऐकायला मिळेल। असं येऊन जायचं नसेल तर वाचक जी किंवा जो पण लोकशाही आम्ही उद्योग सोडून देणार नाही, हा निकाल पुन्हा आम्हाला सगळ्यांना घ्यायचा आणि आपण करते। आज कुठेही जायचं त्या ठिकाणी होत आहे, सोलापूरला गेले वारकरी असतात आणि ते म्हणले की महाराष्ट्रामध्ये गेले 50 वर्ष एक आत्मा हा हिंसा होण्यासाठी त्यांनी मला सांगायचे की 50 नाही, मला विधानसभेची अंदाज 56 वर्ष झाली, त्यामुळे हा आत्मा 56 वर्ष राहण्यासाठी होत आहे। निवडणुकीचा न्यायालय भोगायचा कार्यक्रम होता, पुढची समाजची एका संस्थांमध्ये एक कोणतरी तरुण माणूस उभा होता आणि ते लक्षात आलं हा माणूस कोणतरी लहानचा दिसतो, आपल्या वाघाचा दिसतो। कार्यक्रम संपला की त्याला निवडून घ्यायचं आणि कहाच्या ते सांगितलं न्यूयॉर्क केलं, पुन्हा अमेरिका, पण उद्या अमेरिकेवर म्हणजे अमेरिकेमध्ये इथे निवडणुकीचं संबंधित काय तुम्हाला आवश्यक आहे। त्यांनी सांगितलं की जगामध्ये 2 देशांमध्ये सगळ्यात मोठी लोकशाही आहे, एक नंबर भारत आणि 2 नंबर अमेरिका। त्यामुळे अमेरिकेच्या जनतेला चिंता ही आहे की ही निवडणूक कशी होते। त्या निवडणुकीत लोकशाहीच्या पद्धतीने होईल का नाही या संबंधीची सरकार लोकांच्या मत आहे। तेव्हा आमचं जे वर्षांत खर्च आहे त्याचं नाव न्यूयॉर्क टाइम्स त्यांनी त्याला मुद्दाम ही निवडणूक करून करायला लहान लक्षात असेल म्हणून निवडून द्यावं ही निवडणूक अर्थ झालेला होते। त्या निवडणुकीच्या सरकारच्या समोर सगळे दरावरून नीती होती, लोक दरम्यान जास्त होते, संस्कृती वेगळे जात होते। हा असा एवढा त्या ठिकाणी 30,000 पेक्षा जागी राष्ट्रदिवस तिथे राहिला, स्वतःच्या घरी गेला नाही, त्यांच्यावर जेवण खाण केले, त्यांच्यावर उपचार केले, एवढी लावणी हा कशी प्रमाण मिळतो ते निवडणुकी दाखवली। त्यामुळे एका कामासाठी सुद्धा मानवची सेवा केली म्हणून विजय करून ते त्यांच्या निवडणूक कर्तव्य आणि तेच त्यांच्या निवडणुकीमध्ये करून श्रीगोंदा निवडणुकी सगळ्या राज्यासह राज्याला ही श्रीगोंची सेवा करतो ते निवडणूक। यावेळी व्यासपीठावर घनश्याम अण्णा शेलार, बाबासाहेब भोस, MD शिंदे, टिळक भोस, मित्तल वाबळे, अख्तर शेख,
नितेश कराळे, चंद्रहार पाटील आदींसह अनेक दिग्गज नेते मंडळींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या सभेत अनिल ठवाळ, अनुराधा ठवाळ, बाबासाहेब भोस यांचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षात शरद पवार यांच्या उपस्थिती व त्यांच्या हस्ते यावेळी प्रवेश करण्यात आला। आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास इथेच थांबू, पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये। तोपर्यंत जय हिंद। दक्ष टाइम 24 लाईव्ह, श्रीगोंदा।